विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहे आणि पुनर्विकासासंदर्भामध्ये एक अभ्यासिका त्यांनी दिलेली आहे. आपल्यासोबत आहेत. आपण बघा पाहतोय की विधान परिषदेचे गटनेते श्री प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयं पुनर्विकास समूह स्वयं पुनर्विकास अभ्यास गट स्थापन केला आणि त्याचा जो अहवाल आहे दरेकर अभ्यास गटाचा अहवाल तो सुद्धा त्यांनी आता सादर केलेला आहे. आपल्यासोबत आहे. आपण म्हणजे थेट बातचीत करणार आहोत. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं म्हणताय तुम्ही आणि स्वयंपूर्ण विकासाचा नारा तुम्ही या ठिकाणी देताय. मुंबईकरांना जे अगदी झोपडपट्टीत राहत आहेत किंवा छोट्या घरांमध्ये राहतात त्यांना किती फायदेशीर ठरणार आहे? नाही, मला वाटतंय बघा, स्वयं पुनर्विकास म्हणजे काय फार मोठी जादू नाही आहे. बिल्डर येऊन घर बांधतो कशासाठी? बिल्डरच्या फायद्यासाठी. तो का चॅरिटी करत नाही आहे. मग बिल्डर जर नफा कमवत असेल आणि ज्या कारणासाठी लोक बिल्डरकडे जातात ते जर विषय सोडवत असू तर तो बिल्डर नफा कमवतो, तो सभासदांना मिळतो. बिल्डरकडे दोन कारणासाठी लोक जातात. एक तर पैसे बिल्डर लावतो, परवानगी आणतो, बरोबर आहे. मग या दोन्ही गोष्टीचा निपटारा आम्ही केला. पैशाची उपलब्धता मुंबई जिल्हा बँक आणि सरकार करतं आहे आणि परवानग्या वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती, टाईम बाउंड गोष्टी, प्रीमियममध्ये सूट, GST असेल, सरकार पूर्ण राजाश्रय देते. मग जर दोन्ही गोष्टीचा सोडवणूक होते तर बिल्डर कशाला हवाय? बरं, बिल्डर टावर मारला 100-150 माळ्याचे, तिथं 10-20 कोटी देणारे जातील. पण सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला स्वयं पुनर्विकास हा गेम चेंजर आहे. कारण आज गिरगावात बघाल, दक्षिण मुंबईत 150-200 स्क्वेअर फीटात पण लोक राहतात. कुटुंब वाढल्यावर त्यांनी काय करायचं? खोली विकायची आणि वसई विरार कसाऱ्याला जायचं. हा माणूस आता मुंबईच्या बाहेर जाणार नाही. मध्यमवर्गीय माणूस, गरीब माणूस, विशेषतः सर्वसामान्य मराठी माणूस याच्यात मोठ्या प्रमाणावर, या सगळ्यांना या निमित्तानं लाभ होणार आहे. बरं, सक्सेस स्टोरी आम्ही उभ्या केल्यात. 15 इमारती उभ्या राहिल्यात. एका ठिकाणी तर चावी वितरणला CM स्वतः आले होते आणि मग त्यावेळेला CMनी सांगितलं की या विषयात आणखी काही उपाययोजना असतील, आणखी काही अडचणी असतील तर त्या संदर्भात दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणा केली आणि त्या अभ्यास गटांनी आम्ही 3 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र फिरून वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करून आज अभ्यास गटाचा अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांना, सरकारला, देवेंद्रजी आणि शिंदेसाहेबांच्या उपस्थितीत सादर केला. नक्कीच. पण उद्धव ठाकरे यांना पण तुम्ही हा अहवाल दिला आणि तुमच्यामध्ये बरीचशी चर्चासुद्धा रंगली. त्यांनी तुम्हाला पुन्हा शिवसेनेत येण्याचं आवाहनसुद्धा केलेलं आहे. तुम्ही जाणार आहात का शिवसेनेमध्ये पुन्हा? मी सुखी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आहे. राज्यामध्ये पितृतुल्य देवेंद्रजींसारखं मार्गदर्शन, त्यांचं निखालस अशा प्रकारचं पाठबळ आहे आणि बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार घेऊनच आम्ही जातो आहे. तर त्यांना बोललो, खरे प्रामाणिक कडवट आम्ही आहोत. आता त्यांनी विचार बदलला, ते मूळ विचाराकडे येणार असेल, त्यांना बोललो तुम्हीच या आमच्यासोबत. नक्कीच. बाळासाहेबांचं तर खरं तर एक स्वप्न होतं की 40 लाख मुंबईकरांना घरं मिळाली पाहिजेत. तुम्ही पण जुने शिवसैनिक आहेत, त्यामुळे बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय का? आणि बाळासाहेब आज असते तर त्यांना आनंद झाला असता? 100% बाळासाहेबांना प्रचंड आनंद झाला असता. कारण मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांना, 40 लाख झोपडपट्टीवासियांना घरं मिळावी, पहिले SRD होतं. हे बाळासाहेबांची निर्मिती आहे आणि त्यासाठी अफजल कपूर समिती नेमली होती, त्यातनं SRA निर्माण झाला. मला विश्वास आहे दरेकर समितीच्या माध्यमातून अहवाल दिला आहे, यातनं स्वयं पुनर्विकास आणि समूह स्वयं पुनर्विकास त्या ठिकाणी गती घेईल आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांना आनंद होईल की आज मुंबईतला मराठी माणूस जो बाहेर जातो आहे तो आज या योजनेमुळे मोठी जागा मिळणार. कुटुंब वाढलं तरी तो इथेच थांबेल. मुंबईतला डेव्हलपमेंटचा जो D आहे तो खरं तर कुणाचा आहे? D फॉर दरेकर, D फॉर देवेंद्रजी की D फॉर डेव्हलपमेंट? D फॉर देवेंद्रजी. देवेंद्रजी मीन्स डेव्हलपमेंट आणि मी म्हणजे देवेंद्रजी. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.